नुकताच धर्मवीर चित्रपट 2 रिलीज झाला आहे. असं असताना संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की जे आहे तर दिघेंना मारण्यात आलं होतं आणि हे संपूर्ण ठाणं जाणतं. आपल्यासोबत स्वतः शिरसाट साहेब आहे. तुम्ही हे वक्तव्य केलं आहे, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि दिघेंना मारण्यात आलंय असं तुम्ही स्पष्ट म्हणाल? बघा, दिघे साहेबांच्या बद्दलचं अनेक स्टोरीज या ठाण्यामध्ये आजही चर्चेला जातात. आणि त्या स्टोरीमध्ये अशी एक स्टोरी आहे की दिघे साहेबांना ना डोक्याला मार लागला होता, ज्याला हेड इंजुरी म्हणता येईल, ना ते सिरियस होते. मग त्यांचा अचानक पायाला जे काही मार लागला होता तो एक आहे, कुठे आणखीन जखमा झाल्या असेल तो भाग वेगळा. उद्या किंवा दुपारी असा डिस्चार्ज द्यायच्या स्थितीत असलेल्या माणसाला अचानक अटॅक येतो कसा? नॉर्मल सर्व काही, बीपी नॉर्मल, शुगर नॉर्मल, सर्व नॉर्मल, अचानक अटॅक येतो कसा? ही शंका प्रत्येकाच्या मनामध्ये. पिक्चरमध्ये जरी मागच्या पार्ट 1 मध्ये दाखवलं असेल की एखादा पेशंट सांगतो की माझ्यासमोर असं झालं ना, दिघे साहेबाला मारलं, हा खून आहे त्यांचा. परंतु वस्तुस्थिती काय ही लोकांना कधी कळाली पाहिजे का नाही? काय झालं? डिस्चार्ज ज्याला द्यायचा आहे त्याला अटॅक येतो कसा? मग याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे होती ना. बरं, हे एक उदाहरण आहे. मी महाराष्ट्रात नाही, देशामध्ये अशी पहिली घटना अशी पाहतोय. त्या हॉस्पिटल, जे हॉस्पिटल रिलायन्सचं कुणाचं ते हॉस्पिटल आहे, सिंगाण्याचं, घटना झाली, दिघे साहेब वारले. त्यानंतर जे हॉस्पिटल बंद झालंय ते आज तागात उघडलं का गेलं नाही? इतकं मोठं हॉस्पिटल, भावनेच्या भरामध्ये लोकांचा उद्रेक असेल, 8 दिवस बंद, 15 दिवस बंद, 1 महिना बंद, समजू शकतो. आजही ते हॉस्पिटल उघडले का गेलं नाही हा एक क्वेश्चन मार्कच आहे ना. मग निश्चित तिथं काहीतरी पाणी मुरतंय, हा माझ्या मनामध्ये एक शिवसैनिक म्हणून असलेली शंका आहे. नेमकं काय घडलं असेल? म्हणजे तुम्ही जे दावा करता, तुम्ही म्हणताय मला ऐकण्यात आलंय, काय घडलं होतं त्या दिवशी? दिघे साहेबांचं वर्चस्व काही लोकांना नव्हतं आवडत. दिघे साहेब असे होते की दिघे साहेबांनी फक्त बंद हा शब्द जरी उच्चारला ना ठाण्यामध्ये, बंद कशासाठी, काय काय कारण आहेत हे कुणीही विचारत नव्हतं. ठाणा तेवढंच कडकडीत बंद राहायचं. ठाणा उघड, एकही बंद दुकान बंद नाही झालं पाहिजे, तर एकही दुकान बंद होत नव्हतं. एवढी पकड त्या ठाणे जिल्ह्यावर त्यांची होती. आदिवासी असेल, विद्यार्थी असेल, प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा त्यांच्याशी एवढा कनेक्ट झाला होता. दिघे साहेब हे त्यांचं दैवतच होतं. मग तुम्ही छोट्या टपरीवर जरी पाहिला, चहाच्या टपरीवर जरी पाहिलं, तर दिघे साहेबांचा फोटो दिसत होता. माणसातला एक जनसामान्याचा नेता ज्याला म्हणतो ते दिघे साहेब होते. आणि कुटुंब नाही, मुलबाळ नाही, लग्न नाही, अहोरात्र लोकांची सेवा करणं हे काही लोकांना पचनी पडत नव्हतं. आणि याचं वर्चस्व सुद्धा वाढू नये आणि म्हणून कदाचित हा घात झाला असावा असं मला वाटतं. हा घात कुणी केलावा असं तुम्हाला वाटतं? कुणाला पचनी पडत नव्हतं? आता त्याच्याबद्दल आज भाष्य करणं योग्य नाही. मी कुणाचं तरी नाव घ्यायचं, मग त्यांनी म्हणायचं तुमच्याकडे काय पुरावे आहेत. म्हणून एकदा याची चौकशी झाली पाहिजे. शिवसैनिकाच्या मनातले ते खदखद आहे. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगायला, साहेब याचं एकदा तरी चौकशी होऊ द्या, कुठेतरी सत्य बाहेर येऊ द्या. नक्कीच. हे होते संजय शिरसाट आणि दिघेंचं घात झालाय असं त्यांनी आरोप केलाय आणि याची चौकशीची देखील मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.